आज ठरवलंच पुणे PCMC सोडून कुठलं तरी वेगळं ठिकाण एक्सप्लोर करायचं. मग काय निघालो थेट जुन्या मुंबई पुणे हायवेवर लोणावळ्याकडे जायला. पुढे तळेगाव सोडल्यावर वडगाव आलं आणि वडगाव आल्या आल्या डाव्या बाजूला दिसली ती प्रांजळ मिसळ. गुगलवर चेक केलं 4.1 स्टार. बघून गेले मी आत आणि एक मस्त मिसळ मागवली 100 रुपयात. मग काय समोर आले मिसळचे ताट थाटात. त्यात मटकी मिसळ, बटर लावून पाव, दही, सलाड, ताक एकदम खास. तोंडाला चव आली आणि मन पण तृप्त झालं. इथली मिसळ खरंच खूप टेस्टी आणि कमाल होती. खूपच छान मजा आली बरं का राव. तुम्ही सुद्धा नक्की एकदा इथे मिसळ खायला या. खूप छान आहे, अगदी 100 रुपयामध्ये. माझं नाव प्रशांत प्रदीप शिंदे. मग काय हॉटेल मालकांशी गप्पा टप्पा मारल्या आणि थेट घुसलो त्यांच्या किचन मध्ये. हा बिझनेस अगदी फॅमिली बिझनेस म्हणून ते करतात. शिंदे बंधू यांचा हा बिझनेस नो कुक नो आचारी, अगदी घरच्या महिला मंडळ मिळून स्वयंपाक बनवतात चुलीवर. हे बघून राहवलेच नाही. थालीपीठ, खारं वांग, बेसन भाकरी, मासवडी थाळी असे जेवणाचे भरपूर व्हरायटीज बघून मावळात येऊन चुलीवरचं जेवण न जेवल्याची खंत नको म्हणून परत बसलो जेवायला. तिथेच गरम गरम थालीपीठ होत होते. त्या मावशींनी खूप छान गरम गरम तयारी केली होती आणि रोज त्यांच्या 3 पिढ्या मिळून हा स्वयंपाक बनवत असतात आणि पाहुणे आहेत त्यांच्या जवळच्या ओळखीची लोक सुद्धा त्या हॉटेलमध्ये आहेत. इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने घरच्यासारखं आग्रहाने खाऊ पण घातले त्यांनी स्पेशल थाळी. मग हे काय कमी होतं तर साजूक तुपातली लापशी आली शेवटी. आणि काय ती टेस्ट होती. असे वाटले गेले कित्येक दिवस आपण अशी टेस्ट चाखलीच नाही. तर मंडळी, तुम्हालाही चुलीवर बनवलेलं ऑथेंटिक घरगुती जेवण ट्राय करायचं असेल तर तुम्हाला नक्की नक्की व्हिजिट करायला लागेल प्रांजल मिसळ वडगाव येथे. मग कधी येत आहे? मी तर एन्जॉय केलेला आहे. इथल्या सगळ्या थाळ्या खूप सुंदर आहेत.